माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी खूप महत्वाचा विषय सांगितला. काय केलं आपण? एक वेळ अशी होती की आपला कारखाना उभा केला त्यावेळेस ऊसच नव्हता. महाराणावरचा कारखाना जिथं गवताची काडी उभत राहत नाही तिथं तुम्ही कारखाना करायला निघाले असं म्हणणारे काही लोक होते. अशा वेळेस आभार मानले पाहिजे माननीय डॉक्टर बाळासाहेब शिंदे यांचे की त्यांनी आपल्या पाठीशी उभे राहिले या कारखान्याला लायसन देण्याकरता. आभार मानावं लागतील आपल्या सगळ्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांचे, त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, मदत केली. आभार मानावं लागतील आपल्याला वसंतराव नाईक साहेबांचे, ते मुख्यमंत्री झाले होते, जी गरज पडेल तिथं ते मदत करत होते. आभार मानावं लागतील वसंतदादा पाटलांचे की ते सुद्धा जिथं गरज पडेल तिथं मागं उभं राहणार. अशी जी माणसं होती तेव्हा सगळ्यांनाच कॉलेज वसंतदादांमुळेच मिळाली हे काही नाकारता यायचं, पण फोटो लावणारे आपणच बरं का. यशवंतराव चव्हाणांचे उपकार काही कमी नाही आहेत, पण तिथे यशवंतराव चव्हाण साहेबांचा आपण मुद्दाम पुतळा आपण केला की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलंय. आपल्या काही मंडळीची इच्छा होती की व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधवांचा कुठेतरी आपलं स्मारक व्हावा. आपला कारखाना पुढाकार घेऊन जागा आपण त्यांच्याकरता उपलब्ध करून देणार आहे, त्या सैनिकांकरता, माजी सैनिकांकरता. ज्यांनी काहीतरी केलंय आपल्याकरता त्याचे उपकार जाणणं हे महत्वाचं आहे.